नमस्कार. मी भाग्यश्री पाठ. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज सगळं छान छान सुंदर बातम्या आहेत सगळ्या. अमेरिकेचाही हँडओव्हर चांगला आहे, त्यामुळे आज दिवस चांगला जाईल आणि सगळ्यांचा ट्रेड चांगला होईल अशी एक अपेक्षा आहे. काल 1% मार्केट, अमेरिकन मार्केट 1% पडलं आणि त्यापेक्षा जास्त सुधारलं. त्यांचं कोअर इन्फ्लेशन वाढलं म्हणून सुरुवातीला मार्केट पडलं आणि नंतर त्याच्याही पेक्षा जास्त सुधारलं. त्यांचा CPI 2.5% आला. हा फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच हा आकडा दिसला. कोअर इन्फ्लेशन मात्र 0.3% वाढून 3.2% एवढं राहिलं. त्यामुळे आता सगळ्यांची अपेक्षा आहे की 17 ते 18 सप्टेंबरच्या ह्याच्यामध्ये जी FOMCची मीटिंग होईल त्याच्यामध्ये 0.25% रेट कट होण्याची शक्यता सगळ्यांना वाटते. त्यामुळे अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचे शेअर खूप वाढले. म्हणजे साधारण बोलायचं तर तेच शेअर वाढत आहेत आणि तेच शेअर पडत आहेत. NVIDIA 8% वाढला काल. आता भारतात बघायचं झालं तर इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी सरकारची योजना मंजूर झाली. ग्रामीण सडक योजना पण मंजूर झाली आणि म्हणजे रुरल इन्फ्राच्या संबंधात, इलेक्ट्रिक व्हेकलच्या संबंधात. आणि तिसरं म्हणजे स्टेनलेस स्टील कंपन्या सारख्या तक्रार करत होत्या की डम्पिंग होत आहे चायनामधून. त्यामुळे चायनामधून होत आहे, व्हिएतनाममधून होत आहे. तर वेल्डेड स्टेनलेस स्टील पाईप आणि ट्यूब या चीन आणि व्हिएतनाममधून येत आहे. तर त्यावर सरकारने 5 वर्षांसाठी 10 ते 12% ड्युटी वाढवणार. आता ही ड्युटी 12% 30% असेल. आज होनासामध्ये मोठं डील होईल. डील जे व्हायचं होतं ते आधी 8.1% इक्विटी ठरलं होतं, ते आता 10.8% एवढ्या इक्विटीपर्यंत डील होईल. 480 रुपये प्राईस असेल आणि एकंदरीत 1260 कोटी रुपयाचं हे डील होईल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1755 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 231 कोटीची. बॉन्ड यील्ड 3.66, डॉलर इंडेक्स 101.75, तर क्रूड 70.73. अडाणी पोर्ट, गुजरातच्या कांडला पोर्टला मल्टीपर्पज बर्थ ते तयार करणार आहेत. त्यासाठी DPA बरोबर एक कन्सेशन डील त्यांनी साईन केला आहे. इंडिगो दिल्ली मुंबई एअरलाईनमध्ये नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास सामील होईल. त्यामुळे इंडिगो ग्लोबल एअरलाईन समजली जाईल. रूट मोबाईल प्रमोटर 38 लाख शेअर विकणार आहे OFSच्या माध्यमातून आणि त्याची फ्लोअर प्राईस 1635 रुपये असेल. BPCL भारत पेट्रोलियम रिसोर्सेस लिमिटेड आणि IOC यांना सुप्रीम काउन्सिल फॉर फायनान्शियल्स आणि इकॉनॉमिक अफेअर्सकडून
प्रोडक्शन कन्सेशन मिळालं. यामध्ये 6162 स्क्वेअर किलोमीटर इतका एरिया कव्हर होतो. NBCCने MTNL बरोबर कोलॅबोरेशन केलं. ते दिल्लीमधली 13.88 एकर जमीन विकसित करणार आहेत. त्याचा खर्च 1600 कोटी रुपये अपेक्षित आहे. HPCL विसाख रिफायनरी मॉडर्नायझेशन प्रोजेक्टचा खर्च 30,900 कोटी रुपये येणार आहे आणि त्याची विसाख रायपूर पाईपलाईन प्रोजेक्टसुद्धा सुरू केला आहे. त्याची व्हॅल्यू 2,212 कोटी एवढी त्याची व्हॅल्यू असेल. ओलेक्ट्रा प्राईम मिनिस्टर ई-बस 169 शहरांसाठी 38,000 ई-बस लागतील असा हा संकल्प आहे. 14,028 बससाठी 4,391 रुपये 4,391 कोटी रुपये ठेवले आहेत. विप्रो JFK इंटरनॅशनल एअर टर्मिनलसाठी AI एनेबल्ड डेटा स्ट्रॅटेजी विप्रोने तयार केली आहे. आज मार्केट 500 ते 600 पॉईंटपर्यंत तेजीत उघडण्याची शक्यता आहे. कोणते शेअर तेजीत कोणते मंदीत राहतील हे आपण पाहूया. PVR आयनॉक्स एवढ्यासाठी की 2-3 चित्रपट गाजतायत आणि त्यांचा गल्लाही चांगला जमलाय. GETND फ्रान्स दुबई इथून 1,433 कोटीच्या हाय व्होल्टेज प्रॉडक्टसाठी ऑर्डर मिळाली आहे. HG इन्फ्रा 62,000 किलोमीटरचे नवीन रस्ते तयार केले जातील. बजाज फायनान्स बजाज हाऊसिंगसाठी 3.25 लाख कोटी एवढं सबस्क्रिप्शन मिळालं आहे. हॅवेल्स इन्फोसिस स्टीलचे बहुतेक शेअर्स स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया JSPL JSW स्टील टाटा स्टीलची तर आणखीन एक बातमी आहे की 500 मिलियन पाऊंड ताल्ब्रॉससाठी त्यांना इंग्लंड म्हणजे UK सरकारने फंडिंग केलं आहे 500 मिलियन पाऊंड म्हणून टाटा स्टील. अडाणी पोर्ट विप्रो लेमन ट्रीने पुण्याला 117 खोल्यांच्या हॉटेलसाठी करार केला आहे. गुजरात फ्लोरो IEX कॅस्ट्रॉल CASTROL टाटा कन्झ्युमर पिरामल फार्मा कल्याण ज्वेलर इंडिगो HPCL BPCL IOC NHPC NBCC MTNL मॅप माय इंडियाने झुमकार आणि मॅपल्स या दोघांनीही पार्टनरशिप करार केला आहे. म्हणून गोदरेज कन्झ्युमर हिंदाल्को चोला इन्व्हेस्टमेंट नजारा आणि वरुण ब्रिव्हरेजेसचा आज X स्प्लिट होईल त्यामुळे भाव कमी झालेला दिसेल. तर मंदीमध्ये टाटा केमिकल होनासा गोदरेज प्रॉपर्टी
अडाणी एंटरप्राइजेस, सिमेन्स, HAL, रूट मोबाईल. पण आज जर मार्केट खूप तेजीत राहिलं तर सुरुवातीला थोडे पडून नंतर हे शेअर सुधारू शकतील. त्यामुळे मार्केट बघून काय काय होतं आहे बघून हे ट्रेड घ्या. फक्त सुरुवातीला मार्केट तेजीत उघडल्यानंतर ते टिकतंय का बघा, घाई करू नका. कारण त्या जागी जर ट्रेड घेतलात तर शेअर महाग पडेल. समजा तिथे प्रॉफिट बुकिंग झाले तर मात्र फसगत होईल. त्यामुळे तेजी टिकाऊ आहे का हे पहा आणि मगच ट्रेड घ्या. कुठलीही घाई करण्याचं कारण नाही आहे. कारण शेवटी तुम्ही घाम गाळून मिळवलेला पैसा आहे, त्याचा फायदा मिळवण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. कुठलीही घाई नाही. शेअर खरेदी करतानाही पेशन्स आणि शेअर विकतानाही पेशन्स हवा. म्हणजे खरेदी स्वस्तात होते आणि जास्तीत जास्त भावामध्ये विक्री करता येते. बघूया काय काय होतं आहे आज. नमस्ते.